बस बाई. आता मला निघालं पाहिजे. माझ्या वडिलांना माहिती नाही ना मी इकडे आहे ते. वय वय जातो, ते काळजी करत असते. पण मला भेटायला येत जाशील ना मग? हो नक्की. 2 मिनिटं बस की. बस. तू मला दिलेला सबूत विसरायचा नाही. मला शेवटच्या घटकेपर्यंत तू सांभाळणार आहेस असं म्हणाली होतीस. घट उठले की आपण लगेच निघायचं. हा या शब्द मी नाही विसरणार. पण मला खरंच कळत नाहीये, एवढं मोठं घर असताना, एवढी श्रीमंती असताना तुम्हाला का निघून जायचंय? तुला या घरातल्या माणसांचा चांगला अनुभव येऊ दे. इथं ज्या बाया घरातल्या भोगतायत ते तुझ्या वाटला कधी बी येऊ नये. इथल्या बाया सगळं निमूटपणे सहन करत असतात, नाही करायला लावत्यात. आता तर या म्हातारीला होणाऱ्या त्रासाचं कुणाला काय बी फरक पडत नाही. आजच बघ ना, तो सारंगाला समधीजण त्याला कडकडून भेटतायत. आता समधीजण संगड बसून जेवण करत असतात. मी आहे ते एकलीच. त्या सारंगला सुद्धा मला भेटावं असं वाटलं नाही. भाई अरे घे पाणी पी, पाणी पी. हा पी, हळू हळू घोट घोट पी. हा आणि हळू जेवा बाळा, हळू हळू. बरं वाटलं? मला माहितीये अमेरिकेतून कोणीतरी खास माणसाने आठवण काढलेली दिसते. नाही, इथं आता पहाट असेल, समजे डाराडूर झोपले असतील. आठवण महाराष्ट्रातूनच कोणतरी काढते. हो का? नाही, आम्हाला माहितीये कोण आणि कुठनं आठवण काढते ते. मला पण माहितीये, पुणे. पुणे? पुणे? हे मला कसं माहिती नाही? मला समजलं कोण आठवण काढताय ते. मी आलोच. जेवताना उठायचं नाही, बस. दादा, तिला भेटून नाही आलो ना तर घास माझ्या घशाखाली उतरणारच नाही. किमान एकदा तिला बघून तरी येतो आणि येऊन परत जेवतो ना. मी आलोच. आई आई मी लगेच आलो. नाही, आलो लगेच आलो. ऐक जरा तू. मला माहितीये सारंग कुणाला भेटायला गेलाय ते. आजीला भेटायला गेलाय तो. हा, आजीला.
उद्या सकाळी सकाळी गेल्या गेल्या ना देवीचं दर्शन काय घेऊ. करते द्या मी कापी दे. अगं थांब थांब कापितो आम्ही भाजी. तू एक काम कर, पीठ मळायला घे. ती आशा मागाची सगळं सामान घेऊन गेली ते पिशवीत, त्यात पीठ असन बघ. हा ते मळायला घे. आणि ए मुक्ते, होती कुठं तू इतका वेळ? अहो मी चक्कर मारायला गेले होते तेव्हा ते आजी भेटल्या. कोण? चंद्राई? हा काय म्हणल्या मग? मला शेवटच्या घटकेपर्यंत तू सांभाळणार आहेस असं म्हणाली होतीस. घट उठले की आपण लगेच निघायचं. काही नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा. हा 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 मुक्ती, मी तुझ्याबद्दल मॅनेजर साहेबांशी बोललोय. ते म्हणले मला की मोठ्या आईला घरकामात मदत करायला कोणतरी पाहिजेलच आहे. उद्यापासून तू घरकामात मदत करायला जाते ना. तुझे घरकामाचे पैसे पण ते काढून देतात म्हणले. तुझ्या घरकामाचे पैसे आणि माझे वाजवण्याचे पैसे बारा पैसे मिळेल आपल्याला. झटक्यात त्या कांता शेटचं कर्ज फेडून टाकू आपण. हा पण अण्णा, काय? मला तुमची लई काळजी वाटते. तुम्ही जरा जीवाचा विचार करूनच वाजवा. लई जोश नकोय आपल्याला. काय नाही होणार. ते स्पर्धेत वाजवणं वेगळं, इकडं आरतीला वाजवणं वेगळं असते. स्पर्धेत कसं समोरच्याला हरवायचं असते म्हणून जीव लावावा लागतो. पण इथं तसं नाही. इथं काय आपल्या स्वतःच्या मनानं निवांत वाजवलं तरी चालतंय. आई राजा आणि मग ते ज्या देवीनं आपल्याला इथं बोलवलंय तिची कृपा राहिलच की आपल्यावर. अगं आपल्यापेक्षा जास्त काळजी तिलाच आहे आपली. हे गजा बाबा, रात्री आरतीला तुंतून तेजीत वाजव बर का. वाजत दे दे पटपट भाजी दे दे.